नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये अनपेक्षित असा कौल लागून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर आरडी या ठिकाणी निवडून आले। त्याचबरोबर बहुमतानं भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेत आली। गेल्या 7 महिन्यापासून आम्ही नगरसेवक म्हणून सभागृहात काम करत असताना आज अखेर जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय या सभागृहात होताना दिसत नाही आहे। कागदोपत्री फक्त ठराव होत आहेत। जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत स्वच्छतेच्या बाबतीत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात जत शहरात होत आहे। महिलांच्यासाठी कुठल्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होताना दिसत नाहीत। 7 महिन्यात 1 ते 11 प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचं 1 रुपयाचं सुद्धा विकासाचं काम या ठिकाणी झालेलं नाही। केवळ वर्ण येणारा निधी आणि त्याची मोठी उद्घाटन आज जे उद्घाटन होत आहेत हा फार पूर्वीपासूनचा प्रस्ताव होता। कावळा बसायला फांदी तुटायला असा विषय त्या ठिकाणी झाला। वास्तविक पाहता माजी आमदार विक्रमसिंह दादा यांच्या नेतृत्वाखाली इमारतीचा प्रश्न असू दे, 78 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना असू दे, त्या काळात त्याचं पूर्ण 2 वर्षापासून पाठपुरावा करून अंतिम टप्प्यात ती योजना आली आणि योगायोगानं त्यावेळी आचारसंहिता लागून निवडणूक लागल्यामुळं त्याचं मंजुरी दादांना त्यांच्या कारकिर्दीत घेता आलं नाही आणि योगायोगाने या निवडणुकीत आमचा पराभव झाला आणि बरोबर अंतिम टप्प्यात असलेल्या ह्या योजना मंजूर झाल्या आणि त्याचं नारळ फोडायचं काम आज या ठिकाणी विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडनं होते। वास्तविक पाहता जतसाठी आज तुम्ही जर बघितला बाजारपेठेतले अतिक्रमण बघा, मोकाट जनावर सगळीकडे फिरताना दिसत आहेत। कुत्र्यांच्या मुळे चावा घडून माणसं सुद्धा मृत्युमुखी पडलेत। पण या सर्वसामान्य याच्यासाठी या नगराध्यक्षांना आणि विद्यमान त्यांच्या नगरसेवकांना काही देणं घेणं नाही आहे। फक्त सवंग लोकप्रियतेसाठी ही मोठमोठ्या योजनेची नारळ फोडायची आहेत। वास्तविक पाहता शासनाची आज तुम्हाला परिस्थिती माहित आहे। कोणत्याही योजनेला या ठिकाणी एक दमडी सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे। गेल्या 1.5-2 वर्षापासून केलेल्या कामाचे मक्तेदारांना त्या ठिकाणी बिलं मिळत नाहीत। आज आमच्याकडे स्वच्छतेचा कचऱ्याचा टेंडरचा विषय आहे, तो वादामुळं आर्थिक हितसंबंधामुळं पेंडिंग आहे। त्याचबरोबर बाकीचे अनेक टेंडर आहेत, यात फक्त विद्यमान नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीच्या टेंडरमध्ये रस आहे। त्याला लोकांच्या कामकाजाची देणं घेणं आहे आणि जे लोकांच्यातून निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत त्या डॉक्टर आरडीना आमच्या नगरपालिकेसाठी 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही। माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, गेल्या 7 महिन्यात 7 तास जरी त्यांनी खुर्चीवर बसलेलं मला काउंट करून दाखवावं, त्या ठिकाणी मी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे। ऐतिहासिक जत शहराचं तुम्ही नाव बदलायची मागणी करत आहात। तुमच्या बगलबच्च्यांच्या अवैध धंद्यामुळे याला देवभूमी ही उपाधी निघून जाईल। अवैध धंद्याची भूमी अशी उपाधी यायची परिस्थिती आता आणून ठेवलेली आहे। तुम्ही तोंड कसंही सोडता येतं, आम्हालाही सोडता येतं। जे लोक प्रेस घेतले त्यांनी सांगितलं, कुणीतरी अनिल पाटीलचा बुके दिलेला फोटो दाखवला। 11 वाजता रात्री कॉन्स्टेबलचा फोन आल्यानंतर माझ्या गेटच्या बाहेरून तुम्ही हात जोडून उभा राहत होता पोलीस स्टेशनला फोन करा म्हणून। कुणीही सांगायची गरज नाही। 2 दिवसात तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन सत्ताधारी आमदार बघायचा, जेवणाचे डबे द्यायचे आणि त्यांची जवळीक साधायची। हे धंदे जुने झालेले आहेत। तुमचा अवैध धंद्याच्या माध्यमातून येणारा पैसा आणि त्यातून येणारी ही मुजोरी आमदार पडळकर साहेबांनी देखील विचार करावा। ज्या लोकांना त्यांनी प्रेस घ्यायला लावलेले आहेत, एकही स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मिळाला नाही। एकही स्वच्छ चेहऱ्याचा। एक काय तो खिलारी डॉक्टर, तेवढा डॉक्टर की व्यवसायातला स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मिळाला। आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या प्रेसमध्ये 3, 4, 5 चेहरे जे होते ते सगळे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। राजू यादव आमचा मित्रच होता, मटक्याचे किती गुन्हे त्यांच्याकडे दाखल आहेत त्याचं रेकॉर्ड निघालं ना आमच्याकडे। तुम्ही सांगताय इथून पुढं जर तुम्ही तुमची पातळी सोडून आमच्या नेत्यांच्यावर जर टीका करत असाल तर त्याच भाषेत तुम्हाला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि प्रत्येकाची अंडीपिल्ली काढली जाते। प्रत्येकाची अंडीपिल्ली काढली जाते। एवढंच या निमित्तानं मी त्यांना सांगतो।